रेलवे पुलिस ने योगेश के चुराए गए सभी आभूषण बरामद कर लिए हैं। जांच के दौरान पुलिस को पता चला कि योगेश चौहान वाइल्ड रम्मी खेलने के लिए जाना जाता है। ऑनलाइन गेम जंगली रम्मी खेलने के दौरान एक युवक द्वारा चलती ट्रेन से 7 लाख के गहने चुराने की घटना सामने आई है। कल्याण रेलवे क्राइम ब्रांच पुलिस ने सीसीटीवी की मदद से योगेश चौहान नाम के युवक को पुणे से गिरफ्तार किया है। पुलिस ने उसके द्वारा चुराए गए 7 लाख के आभूषण भी बरामद कर लिए हैं। कुछ दिन पहले राहुल नाम का एक शख्स सिद्धेश्वर एक्सप्रेस से सोलापुर से कल्याण तक यात्रा कर रहा था। राहुल ने आभूषणों से भरा बैग अपनी सीट पर रख दिया। सफर के दौरान उन्हें नींद आ गई। पुणे स्टेशन के पास आकर उसकी नींद खुली। तभी उन्होंने देखा कि सीट पर रखा गहनों का बैग गायब है। उसे यकीन हो गया कि उसका बैग चोरी हो गया है। कल्याण स्टेशन पहुंचते ही उन्होंने इसकी सूचना कल्याण रेलवे पुलिस स्टेशन को दी। मामले की जांच कल्याण जीआरपी पुलिस कर रही थी। दिनांक 6/12/2024 रोजी राहुल सुहास सोनी हा नावाचा व्यक्ती सोलापूर टू कल्याण असा रेल्वेने प्रवास करत होता। प्रवासादरम्यान त्याने सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये झोपण्याची जी सीट असतात त्याच्या बाजूला ट्रेवर त्याची पर्स ठेवलेली होती। त्या पर्समध्ये एक 11 तोळे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवलेले होते। त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने ती पर्स गायब केली होती। त्याप्रमाणे कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय सीपी सरांच्या आदेशाने तसेच माननीय डीसीपी सर एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची टीम काम करत होती। मग त्यांनी सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही चेक करून योगेश निवास चव्हाण राहणार चाकण पुणे याला सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांना अटक करून पुणे येथून 2 सोनाराकडून 111.430 ग्रॅम सोन्याचे लगड जप्त केलेली आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीस केला आहे। कसं झाली हा चोरी करायचा? हा रेल्वे प्रवासात जे झोपलेले लोक असतात त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान सोन्याचे दागिने पर्स बॅग ही चोरी करणे हा त्याचा 1-2 ठिकाणी आम्हाला तो दिसलेला पण आहे। त्यावरून त्याचा चोरी काय करायचं? चोरी का करायची? चोरी तो ऑनलाईन जंगली रम्मी खेळण्यासाठी त्याचा वापर करत होता। त्या सोन्याचे दागिने विकून ते पैसे त्या ऑनलाईन जुगार खेळायचा, त्याच्यामुळे त्याने ते पैसे सर्व खर्च केलेले।